शिंदेंसाठी आखलेल्या रिंगणात शंभूराज देसाई रक्तबंबाळ. भाजपनं खेळ सुरू केला. अजित पवार नसल्याचा फायदा घेतला. साताऱ्यात भाजपनं राजकारणाचा नवा प्रयोग केला. अख्खी सिस्टम कामाला लावली. शिंदेंची जिरवायचीच. फडणवीसांनी दिल्ली गाठली. शिंदेंना आता प्रचिती येईल. ठाकरे त्यावेळी बरोबरच होते. नेमकं घडलंय काय? सुद्धा आम्हाला बोलायला सुद्धा तुम्ही देणार नाही, आमचं ऐकून पण घेणार नाही. 37 मिनिटं झालं याच एका घटनेवरती चर्चा सुरू. नाही आपण सांगा. नाही नाही नाही, एक मिनिट आम्हाला सांगा. तुम्ही बोलू नका. आम्ही तुम्हाला आपल्याला बोलायला नाही, आम्ही तुम्हाला नतमस्तक होतो आणि घरी निघून जातो. मी एवढं सुद्धा जर तुम्ही बोलायला अडचणच नाही, परंतु 37 मिनिट झालं एकाच विषयावरती चर्चा सुरू आहे. आपला जो विशेष बैठकीमध्ये निर्णय ठरला होता त्याच्या आपण सभापती महोदय, या विशेष बैठकीचं नियमावली ठरली सगळं मान्य आहे, पण राज्याच्या इतिहासात, या विधिमंडळाच्या इतिहासात, राज्य सरकारच्या इतिहासात सरकारमधल्या मंत्र्याला सरकारचे पोलीस जर अशी मारहाण करत असतील, धक्काबुक्की करत असतील, इजा पोचवत असतील तर सन्मान्य अध्यक्ष महाराज बोलायचं पण नाही. आणि कुणाकडे न्याय मागायचा? आम्ही न्याय प्राध्यापक राम शिंदे साहेब, जे रामशास्त्री प्रभूने बाण्यानं, तुमचंही नाव राम आहे आणि रामशास्त्री प्रभूने साहेबांचं पण नाव राम होतं. आम्ही तुमच्याकडेच न्याय मागणार. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? अशोक खराचे सगळे व्हिडिओ जर सर्वाधिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत, तर हे सगळे व्हिडिओ बाहेर काढण्याची तारीख ही झेडपी म्हणजे 21 मार्चचीच का निवडली गेली? सातारा झेडपीमध्ये जो राडा झालाय तो राडा दाबण्यासाठीच अशोक खराचं प्रकरणही त्याच दिवशी लॉन्च करण्यात आलं का? विशेष म्हणजे या खरात प्रकरणामध्ये एकनाथ शिंदेंचं कनेक्शन फोटोद्वारे लागत होतं. त्याचाही फायदा उचलण्याचा प्रयत्न झालाय का? प्रचंड राडा आणि नाट्यमय घडामोडींनंतर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये एक गोष्ट दुर्लक्षित राहिली, ती म्हणजे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीला भाजपनं उमेदवारी दिली आणि कोरेगाव मतदारसंघातील शिवसेनेच्या 2 जिल्हा परिषद सदस्य भाजपसोबत गेले. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांमध्ये एक गोष्ट तर कळाली की अजित पवार नसल्याचा पुरेपूर फायदा देवेंद्र फडणवीसांनी साताऱ्यासाठी घेतली. त्या ठिकाणी शंभूराज देसाई असो किंवा मग राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असो किंवा मग खासदार असो, या सगळ्यांना साईडलाईन केलं गेलं. पोलिसांना गृहमंत्र्यांचा आदेश होता असा आरोप शंभूराज देसाईंनी केला आणि त्यामुळे इथे पालकमंत्र्यालाही मोजलं गेलं नाही. शिवसेनेचे 2 आणि अजित पवारांचे 2 सदस्य साताऱ्यासाठी फोडण्यात आले आणि साम दाम दंड भेद वापरून या ठिकाणी झेडपीवरती भाजपनं सत्ता स्थापन केली. या निमित्ताने आणखी एक गोष्ट समोर आली, ती म्हणजे आता एकनाथ शिंदेंच्या विरोधात काउंटडाऊन सुरू झालंय. एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठली. एकनाथ शिंदेंनी आपली आपबीती जी आहे ती अमित शहांपुढे मांडली. मात्र साताऱ्यामध्ये जे काही घडलंय त्यावरून कळतंय की आता शिंदेंची गरज भाजपला उरलेली नाहीये. साम दाम दंड भेद एकनाथ शिंदेंविरोधात वापरलं जातं. भाजप आतून पोखरायला सुरुवात करतं. अशाच पद्धतीचं ठाकरेंसोबतही वागलं गेलं होतं आणि म्हणूनच ठाकरेंनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला. तसेच काहीसे निर्णय शिंदेंनी नगर परिषद, महानगरपालिका आणि झेडपी निवडणुकांमध्ये घेतला. मात्र त्याचा प्रत्यय असा आला की शंभूराज देसाई रक्तबंबाळ झाले, पोलीस प्रशासन मॅनेज झालं, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांपासून तर साताऱ्यातील पोलिसांपर्यंत सेटलमेंट करण्यात आल्याचा आरोप झाला आणि यातून शिंदेंविरोधात काउंटडाऊन सुरू झालं. याचा अर्थ आता फडणवीस मोठा खेळ येत्या काळात करतील. याबाबत तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करा. मुद्दा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी जे केलं ते तुम्हाला पटलं का? भाजपच्या राजकारणाचे हे प्रयोग पटण्यासारखे आहेत का? की हे सगळेच एका माळीतले मणी आहेत? व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.